माझ्यासोबत महाविकास आघाडीचे माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आहेत। दादा, आज तुम्ही शरद पवारांची उत्तम जानकर आणि दोघांनी भेट घेतलेली आहे। एकंदरीत काय चर्चा झालेली आहे आणि उत्तम जानकर तुतारी हातात घेणार आहेत का? या ठिकाणी पवार साहेबांनी आम्हाला दोघांना बोलवून घेतलं होतं आणि आमचं राजकीय वैरत्व संपुष्टात यावं या बाबतीतल्या दोघांच्या भूमिका जाणून घेतल्या आणि त्या बाबतीतलं सखोल मार्गदर्शन केलेलं आहे। आणि येत्या 19 तारखेला उत्तम जानकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत आणि त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। उत्तम जानकरांची एकूण माळशिरस किंवा सोलापूरमध्ये ताकद किती आहे आणि उत्तम जानकर जर शरद पवारांसोबत आले तर तुम्हाला नक्की किती मतांचा फायदा होईल किंवा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? त्यांनी समाजासाठी काम केलेलं आहे। त्यांचा एक गट आहे, जसा आमचा गट आहे तसा त्यांचाही गट आहे आणि ते त्यांच्या गटाचा विचार करून निर्णय घेत आहेत सगळं। नक्कीच आपण देखील भाजपमध्ये होता, भाजपवर आपण नाराज झाला, त्यानंतर शरद पवारांची तुतारी हातात घेतली, आता उत्तम जानकर देखील तेच करत आहेत। नक्की काय राजकारण चालू आहे आणि काय जादूची कांडी माढा लोकसभामध्ये फिरते की सगळे नेते शरद पवारांकडे यायला लागलेत? आता 19 तारखेला तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसून येतील, काय काय घडतंय ते। नक्कीच रामराजे नाईक निंबाळकर जे बडे नेते आहेत फलटणचे, ते देखील आपल्यासोबत येणार असल्याची आपली त्यांची चर्चा झाल्याची देखील चर्चा आहे। नक्की काय तथ्य आहे त्यामध्ये? आदरणीय महाराज साहेब अजितदादांबरोबर आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबातल्या सर्व व्यक्ती आमच्याबरोबर आहेत। काल आपण पाहिलं असेल रघुनाथ राजे यांनी आमच्या प्रचाराचा शुभारंभच त्यांनी केला, त्यामुळं कुटुंबातल्या सर्व व्यक्ती आमच्यावर आहेत। रामराजे साहेब अजितदादांबरोबर आहेत। एक अशी देखील चर्चा चालू आहे की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांच्या घराणेशाहीला लोक वैतागलेले आहेत असं देखील बोललं जातं। येत्या 7 तारखेला मतदान आहे माढा लोकसभा मतदारसंघाचं आणि 4 जूनला मतमोजणी आहे। दिसून येईल, तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यातून दिसून येईल। नक्कीच विजय आपलाच होईल असा आपल्याला आत्मविश्वास आहे? मला प्रचंड विश्वास आहे, कारण का मी मोहिते पाटील कुटुंबातला व्यक्ती म्हणून उभाच नाही आहे, मला जनतेनं उभा केलं आहे। मी गेले 6 महिने झालं माढा लोकसभा मतदारसंघात फिरत होतो, तेव्हा फिरत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या गावातल्या नागरिकांनी मला सांगितले, ज्या गावात मी भेटी दिल्या त्या लोकांनी सांगितले की उभाच राहायला लागतं। मी माझ्यासाठी उभा नाही, मी इच्छुक होतो 13 मार्चपर्यंत इच्छुक होतो, पक्षाची उमेदवारी जाहीर होतोपर्यंत इच्छुक होतो, त्यानंतर मी थांबलो होतो। तुम्ही पाहिलं असेल मी आठवडाभर शांत होतो, परंतु नंतर लोकांनीच बसून दिलं नाही, मला फोन करून गावोगावी बोलवून घेतलं लोकांनी। त्यामुळं मी उमेदवार नाही, माढा लोकसभा मतदारसंघातली जनता ही उमेदवार आहे, मी फक्त एक चेहरा आहे। जर माढा लोकसभा मतदारसंघातील जनता उमेदवार असेल तर किती मताधिक्य आपल्याला असेल, काय एकंदरीत अंदाज वाटतो? या बाबतीतली आकडेवारी ही तुम्हाला शेवटच्या टप्प्यात मी सांगेन। मी सांगण्यापेक्षा माझे चुलते जे आहेत बाळदादा हे सांगतील। नक्कीच माढा लोकसभा मतदारसंघातून विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।